रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. हनुमंतरायाच्या या पवित्र दरबारामध्ये सेवा करण्याचा योग प्राप्त होणं हे खऱ्या अर्थानं एक कीर्तनकाराचं, महाराज मंडळीचं भाग्य आहे महाराज. कारण अशा पवित्र स्थळी सेवा करायला काहीतरी अनंत जन्मीचा पुण्य सायास लागत असत आणि त्या संयोगानं सेवेचा योग आहे. विशेष करून आज एकादशी आहे. एकादशी म्हटलं की पंढरपूरचं पांडुरंगाचं सगळ्यात लाडकं व्रत आहे महाराज. एकादशी सगळ्यात आवडते. प्रत्येक देवाचं जसं वेगळं वेगळं व्रत असतं तसं पांडुरंगाचं एकादशीचं व्रत आहे. आणि त्या एकादशीच्या व्रताच्या दिवशी अगदी पवित्र हनुमंतरायाच्या साक्षीनं सेवा करण्याचा संयोग आहे. माझं परमभाग्य आहे. विठ्ठल पांडुरंगाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. तसं जर पाहायला गेलं तर प्रत्येक देवाची भक्ती करणारा जो भक्त असतो त्याला वाटत असतं की आमची भक्ती श्रेष्ठच आहे. पण त्यातले त्यात तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर मनुष्य जीवनाला एक चांगल्या प्रकारची संस्कार लागणारी भक्ती ही माझ्या विठ्ठलाची आहे. एक चांगले संस्कार लावणारी. कारण ही कुठल्याही प्रकारच्या अवगुणाचा स्वीकार न करणारी भक्ती पांडुरंगाची आहे. आहे का नाही? त्याला खोटं बोललेलं सुद्धा जमत नाही महाराज. बाकीचं जमल का नाही काही माहीत नाही. एवढी निष्प्रह आणि निष्कलंक स्वरूपाची भक्ती आहे. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये धनद्रव्य मिळेल काही माहीत नाही. पण धनानं, ज्ञानानं, गुणानं जे समाधान मिळत नाही ते पांडुरंगाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली की मिळतं. जे बाकीच्या अन्य साधनानं मिळत नाही ते पांडुरंगाच्या भक्तीनं मिळतं. म्हणून तर काही नसताना पांडुरंगाचे भक्त एवढे स्वाभिमानी असतात की पांडुरंगाच्या पायावर नुसती निष्ठा आहे तर जगामधलं काही उन नाही असं ओरडून सांगताय. तुकाराम महाराजांनी वर्णन केले, काय उने मज पांडुरंगा पायी रिद्धे सिद्धी ठाई ओळंगते. अन्य सुखाचा जर विचार केला तर महाराज वर्णन करतात, कोण पाहे सुखा नासिवंताकडे. पाहे सुखा पाहे सुखा नासिवंताकडे. कोण पाहे सुखा नासिवंताकडे. तृष्णेचे बापुडे न हो आम्ही, न हो आम्ही. तृष्णेचे बापुडे न हो आम्ही, न हो आम्ही. तृष्णेचे बापुडे नासिवंत आहेत. म्हणून पांडुरंगाच्या भक्ताच्या दृष्टीनं बाकी अन्य सुखाला कसल्याही प्रकारची किंमत नाही. महाराज वर्णन करतात, कोण पाहे सुखा नासिवंताकडे. तृष्णेचे बापुडे नहो आम्ही. कारण बाकीचे देव, देवादेवामध्ये बरेचसे फरक आहेत महाराज. आता बरेचसे भक्त असतात पण त्याच्यामध्ये हनुमंतरायामध्ये आणि अन्य भक्तामध्ये बराचसा फरक आहे का नाही? हनुमंतरायाची भक्ती करीत असताना भक्ताला सुद्धा चांगल्या प्रकारचं आचरण सांभाळावं लागतं. म्हणून बाकीच्या भक्तीपेक्षा हनुमंतरायाची भक्ती कठीण आहे महाराज. कारण भगवंताची सेवा करीत असताना तुम्हाला माहित आहे
गेल्या आपण कीर्तनामध्ये हनुमंतरायाचं वर्णन केलं होतं, म्हणून यावेळेस एकादशी आली, म्हणून एकादशीचंच वर्णन करणार आहेत. हनुमंतरायाच्या भक्तीचं एवढं महत्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात, दास्यत्व निकट हनुमंते पै केले. त्याच्यासारखी निकटता पांडुरंगाविषयी जी आत्ताच्या काळातल्या भक्ताची निकट वृत्ती आहे ना, त्या काळात राम रूपाशी हनुमंतराय तेवढे निकट होते महाराज. प्रत्येक अवतार भगवंतानं धारण केला की त्या त्या अवतारातले भक्त ती भगवंताशी निकटच असतात. सगळे निकट असतात असं काही मला सांगायचं नाही. भक्ती करणारे भरपूर असतात, पण आपापल्या बुद्धीनुसार भगवंताशी वियोग प्राप्त होतो. कुणाला धनाची आसक्ती प्राप्त होती, विभक्ती प्राप्त होते. ज्ञानाची आसक्ती प्राप्त झाली की विभक्ती प्राप्त होते. काही काही अज्ञान आसक्तीमध्ये जातात, भगवंतापासून विभक्ती प्राप्त होते. काही काहीला धन ज्ञान जास्त झाल्यानंतर मला देवाची गरज नाही असं वाटतं आणि विभक्ती प्राप्त होते. म्हणून भगवत कृपेनं जे प्राप्त होतंय ना, त्याला भगवंताचीच कृपा मानून मनुष्यानं शुद्ध चित्तामध्ये भगवंताचे पाय धारण करणं हे भक्ताचं शुद्ध लक्षण आहे. विठ्ठल मला सांगायचंय, पांडुरंगाची भक्ती अत्यंत महत्वाची आहे की जी भक्ती सामान्य जीवाला आचरणाची शिकवण देते, संस्काराची शिकवण देते. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली की कुठल्याही जीवाचा द्वेष करू नये ही पहिली दिशा देते माळ. चांगलं लक्ष द्या. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली ना की मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कुणाचाही द्वेष मत्सर करायचा नाही. सगळ्या जगामध्ये पाहत असताना ब्रह्म पाहायचं. ज्ञानोबरायांच्या उक्तीप्रमाणे ज्ञानोबराय म्हणतात ना, हे समस्त हे श्रीवासुदेवो ऐसा प्रतिते रसाचा ओतला भावो की भक्ता माझे रावो ज्ञानिया एको. हे समस्त श्री वासुदेव आहे. पाहत असताना दृष्टीत भेद पाहायचा नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची आणि मला वाटतं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातल्यावर दुसऱ्या जीवाला द्वेष देण्याचा संबंधच येत नाही. बिगर माळकरी असेल आणि रस्त्याने प्रवास करीत असेल तर रस्त्यावर नुसतं आडवं जाणारं सश्याचं पिलू बघितलं तरी त्याच्या अंतःकरणात काय निर्माण होत असेल, काय निर्माण होत असेल? दया दया करुणा भाव देव. बिगर माळकरीला सांगायलो मी. कोणाला? ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, पण काही काही माळकरी त्याच्यातही प्रवीण आहेत. दैवयोगानं गाडी खाली मिळत तर ते उचलून नेतात, दुसरे कुणी खाताल. अरे काय पुण्याचं लक्षण आहे. कुठलीही वस्तू दिसली ना ते बिचारे कुठं काय करतील सांगता येत नाही. ह्या अंतकरणातल्या ज्या अशुद्ध वासना आहेत ना त्या कुठेही गेल्या तरी झाकत नाहीत महाराज. मग त्यांना बंधित करण्यासाठी संत महात्म्यांनी ही शनिवाराचे एकादशीची अशी परंपरा हळूहळू चालू केली. महिन्यातले 5-25 दिवस तरी कटतील कसे कसे. ते अशा ठिकाणी आले, इथला प्रसाद खाल्ला की त्यांना माहित आहे आजच्या दिवस तरी ते जमत नाही. जमतं का? आणि मग ते दिवस कटत जातात. हळूहळू हळू त्याच्यापासून वियोग प्राप्त झाला की एक ना एक दिवस त्याच्या गळ्यामध्ये माळ आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला जे अंतकरणात असतं ते बाहेर दिसतच ना. म्हणून वारकरी संप्रदायात यायचं झालं ना महाराज तर त्यानं बाहेरच्या इंद्रियाला चांगल्या प्रकारचा प्रतिबंध करायला पाहिजे. अंतकरणातल्या इंद्रियालाही करावा, पण पहिला बाहेरचा इंद्रियाचा बाह्य इंद्रियाचा प्रतिबंध महत्वाचा आहे. हे विचारसागरातली शुद्ध परंपरा आहे. परमार्थिक साधना करायची असेल तर बाह्य इंद्रिय रोखले पाहिजेत. डोळ्याला वाईट पाहणं, डोळ्याचं वाईट पाहणं रोखलं पाहिजे. कानाचं वाईट ऐकणं रोखलं पाहिजे. वाचेचे नाना प्रकारचे चाळे रोखले पाहिजेत. लक्ष द्या. पायाचं वाईट ठिकाणी जाणं रोखलं पाहिजे. हाताचं वाईट ठिकाणी टाळ्या वाजवणं रोखलं पाहिजे. कुठं आता वाईट ठिकाण टाळ्या वाजवायचे कोणते कोणते असतील तुम्ही लक्षात घ्या.
निवडणूक आली महाराज जोर जोरानं भाषण करीत असल तर तिथं साक्षीदार कधी होऊ नये, कारण शास्त्र असं सांगतं खोट्याला साक्ष दिली तर पुढच्या जन्मात त्याचेही हात कलम केले जातात. कुणाचे कशाचे साक्षीदार? खोट्याचे. म्हणून महाराज एखाद्या वेळेस लबाड बोलत असला तरी टाळ्या वाजवायला विठ्ठल विठ्ठलची परंपरा आहे, कारण विठ्ठल हे नाम खोटं नाही. गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी, गायनाचे वाहे टाळी. साधन कली उत्तम, साधन कली उत्तम, काय जानो तरले किती, काय जानो तरले किती, काय जानो तरले किती, काय जानो तरले किती. गाय आणि नुसता गाय नाही, नाचे वाहे टाळी. साधन कळी उत्तम हे कलियुगामध्ये पवित्र साधन आहे. म्हणून गायन करायचं झालंय तर कीर्तनात गायचं, नाचायचं झालं तरी कीर्तनात नाचायचं, आणि टाळी वाजवायची झाली तरी. या तिन्हीचं वेगळं वेगळं फळ आहे. कीर्तनात टाळी वाजवले हातामधले कर्मामधले सगळे दोष निघून जातात. वाचेनं कीर्तनात गायन केलं वाणीला शुद्धता येते. कीर्तनात नाचलं त्याचं पाप जातं. कीर्तनाचे नी नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे. जे नामची नाही पापाचे आयुष्य झाले. नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जागे, ज्ञानदीप लावू जागे, ज्ञानदीप लावू जागे. नाचू कीर्तनाचे रंगे, नाम विठवासी लावू, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे. आमचं बरं आहे, पण ते शिष्टीमोला गेलं काय कुठं? असू द्या चलत. हां, ज्ञानदीप लावू, लक्ष द्या. म्हणून पांडुरंगाचंच नाव वर्णन करायचं. टाळे वाजवायचे पांडुरंगाच्या कीर्तनात वाजवायचे, आणि नाचायचं असेल तर पांडुरंगाच्या चिंतनामध्ये नाचायचं. नाचण्यानं काय होतं? नाचून अंगाला घाम आला ना कीर्तनामध्ये, मधलं पाप घामाच्या रूपानं निघून जातं महाराज. कीर्तनात घाम येईपर्यंत माणसानं नाचावं लागतं. आता जगाच्या मालकाला कीर्तनात नाच असताना त्याचं महाराज कपडे अंगावरचे गळून पडलेले कळाले नाहीत. आताच्या नाचणारा कितीही नाचला तरी मला वाटतं वरची टोपी सुद्धा पडत नाही. इतकं देव कीर्तनामध्ये देहभान विसरून जातो. अरे 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 हे आलं का? म्हणून कीर्तनाच्या ठिकाणी नाचणं गाणं खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. ते भगवंताचं कीर्तन आहे. तुम्ही म्हणताल महाराज नामामध्ये एवढं काय महत्व आहे? तर काळानं सुद्धा भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या नामधारकाला वेळ वाढवून दिलेली महाराज. लक्ष द्या चिंतनाकडं. 2 तास वेळ प्रपंचात गेली महाराज तर ती काळाच्या दृष्टीने निघून जाते, पण तीच 2 तास वेळ कीर्तनामध्ये तुम्ही बसलात ना ती वरून वाढून मिळते. महाराज म्हणतात सदा काळ गणना करी आवेशाची, कथेच्या वेळेचे अज्ञान आहे. पुढं वर्णन करतात या कारणे माझ्या विठोबाचे कीर्ते आहे त्रिजगते थोर वाट. म्हणून पांडुरंगाचं नाव श्रेष्ठ आहे. पांडुरंगाचं नाव घेतलं आणि जेवढा वेळ घेतलं तेवढी वेळ वाढवून मिळते. हे भगवंताच्या नामाचं महत्व आहे. कल्पना करा, नाम भगवंताचं श्रेष्ठ आहे. पण अभंगामध्ये पंढरीच्या वारीचं वर्णन केलं. पंढरपूर श्रेष्ठ आहे का?
पंढरपुराचं महत्त्व वर्णन करीत असताना महाराज सांगतात, पंढरपुरातली एकही वस्तू अशी नाही महाराज जी अशुद्ध आहे. महाराज वर्णन करतात, ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, राऊळे तितुके प्रमाण, राऊळे तितुकेचे प्रमाण, तेथील तृणाने पाषाण, तेथील क्रोधाने पाषाण, तेही देव जाणावे, ऐसी पंढरी मनी जे ध्याते, ऐसी पंढरी मनी जे ध्याते, येथील जाणावे, ऐसी पंढरी ऐका पंढरीचे महिमान, राऊळे तुकेची प्रमाण, येथे तृणानी पाषाण, देवही जाणावे, ऐका पंढरीचे महिमान, तुके प्रमाण, तेथील तृणानी पाषाण, देवही जाणावे. काय पंढरपूरचं महत्व, लक्ष द्या. ऐका पंढरीचे महिमान, रावळे तितुके प्रमाण. पंढरपूरच्या मंदिराला रावळे असं नाव आहे. काय म्हणतात त्याला? दुसरीकडलेला रावळ म्हणत नाहीत, मंदिर म्हणतात. पण पंढरपूरचे रावळे, किती रावळे हो. तुम्ही नगर प्रदक्षिणेला गेलात ना, काळा मारुती, तांबडा मारुती, लाल मारुती, महादेवाचं मंदिर, किती मंदिर, जिकडं बघल तिकडं महाराज सगळी रावळच आहेत. इतकी संख्या मंदिराची आहे. असं पंढरपूर आहे. बरं, नुसती काही मंदिरच पवित्र आहे का? महाराज म्हणतात, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. तेथील तृण आणि पाषाण. तृण म्हणजे वाळलेलं गवत आणि पाषाण म्हणजे दगड. कुठले? पंढरीची. कुठले? पंढरीची आहेतच महाराज. आता एखादा वारकरी जर महाराज आचरणहीन असेल तर त्याला नाही, ते दगड दगडच दिसतात आणि देव देव दिसतो. कारण चंद्रभागेसारख्या पवित्र तीर्थामध्ये काही काही वारकरी घाण करतात, त्यांना कसे देव दिसतील हो. पण पंढरपुराकडे पाहायला गेलो तर पंढरपुरातला जो दगडाचा मातीचा कण आहे, याच्यामध्ये सुद्धा माझ्या पांडुरंगाचं वास्तव्य, एवढी पवित्रता आहे. आहेच आहे महाराज. चंद्रभागा पवित्र आहे. पुंडलिक नावाच्या आचरणशील महात्म्याच्या संगतीनं पंढरीची पूर्ण नगरी पवित्र झालेली आहे. जिथं देव आहे, जिथं संत आहेत आणि तीर्थ आहे. चंद्रभागा तीर्थ आहे. बरं, नुसतं तीर्थ आहे नाही, त्या तीर्थाचं महत्त्व अगणित आहे महाराज. चंद्र जेव्हा कलंकित झाला होता, क्षयरोग झाला होता, त्यावेळेस त्याला नारद मुनीने सांगितलं, तुला शरीराला झालेली पीडा जर हरवायची असेल ना, तर पंढरपूरला जाऊन तुला पुंडलिकाच्या समोर लोहदंड नावाचं तीर्थ आहे, त्या ठिकाणी अनुष्ठान करावं लागेल. कुणाला सांगितलं? कुणाला? भेगा पडल्या होत्या. इंद्रा पडले भाग, चंद्र झाला का, चंद्र आला महाराज मृत्यू लोकामध्ये. नारद मुनीला सांगितलं, म्हणले मुनी, माझ्यासारखा स्वर्गातला श्रेष्ठ देव आणि मृत्यू लोकातल्या एका गढूळ पाण्यामध्ये जाऊन मी अनुष्ठान करावं, तर शुद्ध आहे ना चंद्र. आणि नुसता शुद्ध नाही चंद्र, तर मला वाटतं सर्व देवामध्ये दिसायला अगदी सुंदर आहे. कोण? चंद्रासारखी शीतलता नाही, चंद्रासारखं सौंदर्य नाही, चंद्रा इतकं सुंदर कुणी नाही, इतका सुंदर आहे. आणि माणूस थोडा मापात सुंदर असला तर बरा असतो. भगवंतानं जास्तच सौंदर्य जर दिलं तर काय घडल याची शक्यता नाही.
कारण सुंदरपणाच्या पाठीमागं अभिमान असतो आणि तो अभिमान एक ना एक दिवस महाराज अधोगतीला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जेवढे माणसं वर्णानं काळे असतात ना महाराज, त्यांनी आपलं भाग्य समजावं. विठाला विठाला नुसते काळे असून नाही, काळ्यापेक्षा जास्तच कुरूप बनवलं तर आणखी भाग्य समजावं. काही माणसं त्याच्यासाठीही नाराज असतात की देवानं आम्हाला काळं बनवलं, डोळ्यानं एक कमी केलं, आंधळं बनवलं. अरे आहेच आहे बाबा, भगवंताच्या भक्तीसाठी जगासाठी कुरूपच बनावं लागतं. नाही तर सौंदर्यता असली ना तर हे जग भजनाकड भक्तीकड भगवंताच्या पायाकड कधी जाऊच देत नाही. मला सांगायचंय, चंद्र हा सौंदर्यवान होता आणि सौंदर्यवान असल्यामुळं त्याला अभिमान झाला. अभिमान करीत असताना त्या अभिमानाचा एवढा विपर्यास झाला की गुरुपत्नीवर व्यभिचार केला. कुणावर? आणि इतकं मोठं अभद्र कर्म घडल्यामुळं चंद्राच्या शरीराला भेगा पडल्या. मग नारद मुनी सांगतात, तुला जर याच्यापासून वाचायचं असेल ना, खाली जमिनीवर झोपता येणार. शरीरातून रक्त वाहायला लागला महाराज. मग नारद मुनीकडे आला, मुनी काही सांगा, करायला तयार आहे. करताल? म्हणले हो. मृत्यू लोकामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये एक पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे. त्यावेळेस तर एवढं महत्त्व नव्हतं. आणि त्या पंढरपूरला चंद्रभागा नावाचं तीर्थ आहे. चंद्रभागा नव्हतीच त्या काळामध्ये, भीमा नावाची नदी आहे. कोणती? अहो, चंद्रानं अनुष्ठान केले, तिचं नाव बदललंय. चंद्र काय नाव तिचं? भीमा. भीमा नावाची नदी आहे. आणि त्या भीमा नावाच्या नदीमध्ये जाऊन तुला स्नान करावं लागेल, अनुष्ठान करावं लागेल. 41 दिवसाचं अनुष्ठान. किती दिवसाचं? चंद्रदेवानं विनंती केली. नारद मुनी आला. महाराज गडूळ पाणी बघितलं, वारकऱ्याने केलेली घाण बघितली, नको वाटलं. पण पुन्हा नारद मुनींनी सांगितलंय, कसलाही विचार केला नाही. इतका शुद्ध चंद्र महाराज पुंडलिकाच्या समोर त्या लोहदंड नावाच्या तीर्थामध्ये 41 दिवसाचं अनुष्ठान केलं. ज्या वेळेस एक दिवस महाराज हळूहळू होत चालला ना, चंद्राच्या शरीराला पडलेल्या भेगा, अंगातून रक्त वाहत होतं, हळूहळू बंद होत गेलं महाराज. आणि 40व्या दिवशी चंद्र अगदी पहिल्यासारखा शुद्ध झाला. कशानं? भीमाच्या मना, भीमेच्या अंघोळ. कशाच्या? भीमा नदीच्या पाण्यानं चंद्राच्या शरीराच्या सगळ्या भेगा गेल्या, रक्त कमी झालं, शरीर शुद्ध झालं, पहिल्यासारखी कोमल त्वचा झाली, आनंद झाला. आणि चंद्रदेवानं स्वर्गामध्ये अनुभव सांगितला, बाबा जगामध्ये सर्व तीर्थ बघितले पण भीमा नदीसारखं तीर्थ नाही. कारण पुंडलिकाच्या चरणस्पर्शानं आणि पांडुरंगाच्या वास्तव्यानं ते पवित्र झालेलं आहे. मला सांगायचंय, जगामध्ये महाराज तीर्थ भयंकर असतील पण चंद्रभागेची बरोबरी जगातल्या ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ऐसा विटेवरी देव कोठे, ऐसा विटेवरी देव कोठे, ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर. ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. बाकीचे तीर्थ चंद्रभागेची बरोबर झालं बसा. बाकीचे तीर्थ चंद्रभागेची बरोबरी करू शकत नाहीत. पाणीच तेच पाणी
पाण्यामध्ये मला वाटतं अरे सिस्टीमवाल्या कुठं जाऊन बसला होता तो